स्पीकरचा आवाज इकडे करा ना थोडंसं जरा, आपल्याला आवाजच येत नाही स्पीकरचा आवाज. संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा तू सांगत ते भावे से भावे आसो ठावे सकला आसो ठावे सकला आसो
तशी भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे निराकार ओस दिशा येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे येथे इच्छा पुरतसे तो सांगतसे भावे तो सांगतसे भावे सांगतसे आपो ठावे सकळा आपो ठावे सकळा आपो ठावे सकळा मी तो सांगतशी भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा ब्राह्मणे रुखडे केले सेवितायेने पोट धाये सेवितायेने पोट धाये सेवितायेने पोट धाये ब्राह्मणे भावे सेविताये पोट धाये सेविताये पोट धाये सेविताये पोट धावे तू सांगतसे भावे मी तो सांगतसे भावे मी तो सांगतसे भावे सांगतसे भावे असो ठावे सकळा आपो ठावे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा कुमार कुमारे दागिनंदा कुमार कुमारी 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 कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमार देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेवितायेने पोट धाये मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वराय।
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चाराचरणाचा. संतांचं काय महत्त्व आहे, संतांचं जे काही मोठेपण आहे ते मोठेपण वस्तुस्थितीमध्ये प्रतिपादन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या कृपा प्रसादाने भगवंताच्या कृपेने संतवृंदांच्या आशीर्वादाने आपणा सर्व महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील भाविक जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा हा ज्ञानराज माऊलींचा समाधी सोहळा. आणि या समाधी सोहळ्यासाठी आज आपण भागाभागातून खेड्यापाड्यातून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. नांदेड परिसरातून आज आपण या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या छायाछत्राखाली आणि ज्यांच्या पाठीमागे पाऊल टाकत आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते आमचे परमस्नेही अतिव जिवलग जिव्हाळ्याचे असलेले आणि त्याचबरोबर ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण रंगनाथजी महाराज ताठे यांच्या छायाछत्राखाली आपला हा ही पारमार्थिक वाटचाल आपल्या या ठिकाणी घडते आहे. आणि त्यातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा, बरोबर ना? तिसरा आहे का? तिसऱ्या. ओके. तिसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे महाराजांनी हक्कानी सांगितली की महाराज तुम्हाला आजच्या दिवसाची सेवा करणं गरजेचे आहे. खरं तर आजचा दिवस तसा नियोजित माझा नाही आहे. 5-7 वर्षापासून मी सेवा करतोय. मला वाटतं तुम्ही ओळखता की नाही, बरोबर आहे की नाही? 6-7 वर्षापासून आपण सेवा करतो. मी त्या दिवसापासून आजचे अभंग पण सांगू शकतो की कोणत्या वर्षी कोणता अभंग घेतला काय. म्हणजे 6-7 वर्षापासून आपण ही सेवा करतो आहोत. मागे महाराजांचा फोन न लागल्यामुळे महाराजांना वाटलं महाराजांचा फोन लागत नाही काय भानगड आहे म्हणून महाराजांनी त्या जागेवर दुसऱ्या कोणाचं कीर्तन टाकलं होतं. आमचे पुयेट गुरुजी म्हणून आहेत, चांगले मोठे कीर्तनकार आहेत. परंतु ऐन वेळेला काय अडचण आली महाराजांनी मला माहिती नाही, पण महाराजांनी मला फोन केला, महाराज तुम्हाला सेवा करावी लागते. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. पत्रिकेत नाव असावं नसावं याला खरंच किंमत नाही आहे. किती टाळकरी आहेत, किती श्रोते आहेत, याला खरंच किंमत नाही आहे. तर ती सेवा घडणं याला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल काय सेवेमध्ये काय उपचार कमी आहेत, काय जास्त, याला खरंच किंमत नाही. ती सेवा करत असताना दृढतेने आणि भावनायुक्त अंतःकरणाने किती घडते याला सर्वात अतिमहत्त्वाची किंमत आहे. नाहीतर उपचाराचे साधनं अनेक आहेत, हजारो शेकडो उपचार उपलब्ध करतात, पण मात्र सेवा तितकी तत्परतेने आणि तेवढी भावनायुक्त अंतःकरणाने घडत नाही, तेवढी दृढतेने घडत नाही, तेवढी अंतःकरण वृत्तीपासून घडत नाही.
मग संत महात्म्यांचं म्हणणं आहे, मुले घातली रडाया नाही आसू आणि माया. बरोबर आहे. बाई तर खूप रडते, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, परंतु प्रेमाचा जर विचार केला तर थोडं सुद्धा प्रेम नाही. बरोबर आहे. जसं एखाद्या बाईला मूलबाळ नसावं, कौटुंबिक परिस्थितीत कुठल्याच प्रकारची नसावी, संबंध नातेवाईक संबंध नसावेत, आणि मग गावकऱ्यांना इतर समाजाला कोणीतरी आहे असं नाटक म्हणून दाखवण्याकरता भाडेकरू बाया आणाव्यात. भाडे तत्वावरती 2-4 बाया आणाव्यात. त्यांनी काय काम करायचं, त्यांनी काही काम करायचं नाही, फक्त तिथं जाऊन रडायचं. दिवसाला तासाला 1000 रुपये घ्या, पण फक्त रडायचं, डोळ्यात पाणी आणायचं. फक्त तुम्ही खरोखर त्यांच्याच मुली आहात हे लोकांना जाणवलं पाहिजे, असं तुम्ही रडायचं. बरोबर आहे. आणि मग ती बाई मोठमोठ्यानं रडते, आक्रोश करून रडते, माझी आई खूप चांगली होती, मला खूप प्रेम करत होते, माझ्याशिवाय तिला घासही जात नव्हता, मला बोलल्याशिवाय तिचा दिवसही क्षणही जात नव्हता, अशी मोठमोठ्या ओरडायची, रडायची, आक्रोश करायची. शेजारचे पाहुणे नातेवाईक म्हणे, बघा ना काय मुलीचं प्रेम आहे, हा हा हा, अशी मुलगी मी माझ्या जीवनात पाहिली नाही, काय प्रेम असावं तर असं. नंतर ती बाई म्हणे, का हो, दुसरा एक माणूस म्हणे, का हो तुम्ही एवढ्या रडताय, पण आम्हाला काय तुमचं नातं कळलं नाही, लय रडताय तुम्ही, काय संबंध आहे. त्याने कसला संबंध, त्यांनी भाड्याने आणलं म्हणून रडतोय आम्ही. लक्षात आलंय का. प्रेम असावं आणि मग ते रडल्या जावं. जशी ती युक्ती संयुक्तिक होते ना, तशी श्रद्धा असावी, भावना असावी, आणि मग ती सेवा केल्या जावी. मग त्या सेवेमध्ये काय उपचार आहेत आणि काय उपचार नाहीत त्याला काहीही किंमत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला मी सांगतो, भगवान परमात्मा प्रसन्न होतो ना, गीतेमध्ये श्लोक सुद्धा आलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. काय भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता खूप पैसा लागतो, अजिबात नाही. भगवान परमात्म्याची साधना करण्याकरता, तो प्राप्त करून घेण्याकरता खूप दौंडी पिटवावी लागते किंवा पायपिटी करावी लागते, अजिबात नाही. हां, तुम्ही जिथे आहात आणि याच्यापेक्षा तुम्हाला त्याची साधना करण्याकरता तुमची परिस्थिती पण बदलायची गरज नाही, काही करायची गरज नाही. संतांनी जी ईश्वराची साधना जी सांगितली ना, ती कशी सांगितलेली आहे, निरुपचारू, उपचार रहित अशी जी साधना आहे ना, ती ईश्वराची. फक्त सर्वात महत्वाचं काय आहे, तुमचा अंतःकरणातला भाव, तुमच्या अंतःकरणातली दृढता, तुमच्या अंतःकरणातलं प्रेम, तुमच्या अंतःकरणातली ती ईश्वराबद्दलची तत्परता, हाच खरा परमार्थ आहे. मी आज सहज बोलतो, आठवलं म्हणून बोलत चालू मी. सर्वात महत्वाचा तो भाग आहे की महाराजांनी मला सांगितलं, मग त्याच्यात पत्रिकेत नाव असावं नसावं याला किंमत नाही, या विषयावर बोलत होतो मी. म्हणून त्याचा विचार न करता मी मात्र या सेवेला या ठिकाणी हजर झालो. माऊलींची, महाराजांच्या मुखातून मला बोलवणं येणं म्हणजे हे महाराजांचं बोलवणंच नाही, हे माऊलींचं बोलवणं आहे. हां, आणि माऊलींच्या दरबारातली सेवा नाही म्हणणं याच्यासाठी एवढी जीभ आमची हलकी नाही आहे की एखाद्याने बोलावं, महाराज तुम्हाला सेवेला यावं लागतं ना, आम्ही पटकन म्हणावं नाही जमू शकत नाही, एवढी जीभ आमची हलकी नाही. जेव्हा माऊलीचं बोलवणं येतं ना, तेव्हा नाही म्हणण्याकरता आमची जीभ आपोआप जड पडते. का की माऊली शिवाय दुसरं जीवन तरी आहे काय. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्वजण आलेले आहात आणि माऊलीच्या दरबारातली सेवा आहे, ज्ञानपीठातली सेवा आहे, तर त्याच्यामुळे आपण थोडासा ज्ञानोबारांच्या जीवनाशी या अभंगाचा काय संबंध आहे. जवळजवळ आपण जी अभंग निवडली, तिथं कीर्तने केली, ती सर्व संत प्रकरणातलीच केली. उगं मला आठवलंय, बसवलंय म्हणून तुम्हाला फसवलं असं काही मी केलेलं नाही. एक संयुक्तिक, त्याला काय म्हणतो, समय जाना भलते नाना भलत्या परी. काय जसा समय असेल, जशी प्राप्त परिस्थिती असेल, त्या अनुरूप कीर्तन करणं हे वक्त्याचं प्राथमिक कर्तव्य ठरतं. म्हणून मी त्याच प्रकरणातला एक अभंग निवडलेला आहे की देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. आपण पहिल्या चरणाचा नाही, दुसऱ्या चरणातून पहिल्या चरणात प्रवेश करणार आहोत. पण कसा प्रवेश करतो याचं स्मरण असू द्या फक्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांबद्दलचं ज्ञान तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. उगं मला सांगा वाटलं म्हणून मी सांगत नाही. संतांबद्दल त्यांचं महत्त्व काय आहे, त्यांचं मोठेपण काय आहे, याचं ज्ञान आम्हाला पुरेपूर आहे. याचं ज्ञान तुम्हाला नाही म्हणून तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही, परंतु याचं ज्ञान आम्हाला पुरेपूर आहे म्हणून आम्ही अट्टहासपूर्वक सांगतोय. काय करा तुम्ही, संतांची वारी करा.
हा, पुण्यवंत व्हावे घेता सजनाचे पुण्यवंत व्हावे गेला सजनाचे नावे पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे. का म्हटलेलं आहे? संतांचं काय करा, तुम्ही नामस्मरण करा, संतांचं चिंतन करा, असा आग्रह का करतोय मी तुम्हाला? त्याचं कारण आहे, त्या संतांबद्दलचं जे मोठेपण आहे ना, त्या संतांची जी महती आहे, ही महती मला माहिती आहे, जगाला माहिती नाही. म्हणून अनभिज्ञपणाने अज्ञानाने संत महात्मे काय करत असतात. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. आता आपण फक्त 1च तास करणार आहोत, पण मस्त चिंतन ऐकूया आपण. आता गावाकडे खेड्यापाड्याकडे तुम्ही विनोद ऐकताच ना, बरोबर आहे की नाही? विनोद सांगण्यापेक्षा मस्त चिंतन आहे का, की जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, त्याचं ज्ञान तुम्हाला नाही आहे, पण ते ज्ञान तुम्हाला व्हावं, त्याचं महत्त्व कळावं, याच्याकरता संत महात्मे म्हणतायत, असो ठावे सकळा. संत जगाला माहिती झाली पाहिजे. तुम्हाला सांगू, संत काय आहे हे जगाला माहिती झाले पाहिजे. जगत जगाला नाही माहिती झालं तरी चालतं, काही फरक पडणार नाही, पण संत हे जगाला आवर्जून ज्ञात झाले पाहिजे, संत कळाले पाहिजे. याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगू, बायको नाही कळाली आयुष्यभर तरी चालेल, काही फरक नाही पडणार. संसार निघून जातो. संसार काही कोणा वाचून थांबत नाही, लक्षात ठेवा. सुरसरती ती संसार हा, जो नित्य बदलत असतो, नुसतं धावत असतो ना, त्याला संसार म्हणतात, लक्षात ठेवा. तुम्ही बघा ना, काही मुली आपण जुन्या काळामध्ये दिल्या जातात, दिलेल्या होत्या, त्यांचे मालक जर बघितले तर पूर्ण वेडसर आहे हो, पण संसार राहिलाय का? त्यांना मुलं बळा झाली, ती मुलं छानपैकी शिकली, ती मोठी झाली, भविष्यामध्ये संसार पुन्हा वाचून राहिला नाही. म्हणून एखाद्या वेळा तुम्हाला तुमची बायको नाही कळली तरी चालेल, नाही बायको कळली तर होऊन काय होईल, तुमच्या खिशातले पैसे कमी होईल. तुम्हाला कळतंय का नाही? बायको जर समजली नाही तर होऊन काय होईल, तुमच्या खिशातले पैसे कमी होईल. म्हणजे ती बिचारी 5-50 रुपये काढून खिशात कुठेतरी गाडग्या माडक्यात ठेवील तुमच्या खिशातले, एवढा परिणाम होईल. बरोबर आहे? संसार एक वेळा नाही कळला तरी चालेल, ऐका बरं का, एक वेळा संसार नाही कळला तरी चालेल, पण संत मात्र जरूर जगाला कळले पाहिजे. सामान्य झालंय, विशेष बोलू तुम्हाला याच्यापेक्षा, एक वेळेला देव नाही कळला तरी चालेल, पण संत जरूर कळले पाहिजे. देव नाही कळला तर काही बिघडत नाही, देव नाही कळला तर काही बिघडत नाही, पण संत जर नाही कळले ना तर खूप काही बिघडू शकतं, लक्षात ठेवा. हा, एक वेळेला देवच स्वतः म्हणतो ना, देव म्हणतो एक वेळेला माझा, बरं याच्यापेक्षा पुढे सांगतो, संत का कळावेत, देव नाही कळला तरी का चालतो, त्याचं कारण आहे. संत कळण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कदाकाळी संत जर तुम्हाला कळले नाही आणि संत जर तुमच्या समोरून आले आणि संतांचा जर कदाचित अवमान झाला तर त्याचा दुष्परिणाम काय आहे की भगवान परमात्म्याला त्याचा राग येतो. विठ्ठला विठ्ठला, वाक्य काय बोललो, एक वेळेला देव नाही कळला तरी चालेल, पण संत जरूर कळले पाहिजे. सांगू तुम्हाला, सोपं सांगू, एक वेळेला मुलगा नाही कळला तरी चालेल, आपलं आई नाही कळली तरी चालेल, ऐका बरं का, एक वेळेला आई नाही कळली तरी चालेल, पण त्या आईचा मुलगा जरूर कळला पाहिजे. ऐकता ना तुम्ही? एक वेळेला त्या आईचा अवमान झालं तर आई काहीही बोलणार नाही तुम्हाला, ती पोटात साठवून ठेवील, ती म्हणजे सहन करेल, पण त्या मुलाचं जर अवमान झालं तर मात्र आई सहन करणार नाही. ऐकता ना तुम्ही? म्हणून काय, एक वेळेला आईचा अवमान झालं तरी चालेल, पण मुलाचं मात्र अवमान होता कामा. विठ्ठला विठ्ठला, तुकोबारा स्वतः म्हणतात ना, एखाद्या वेळेला तुकोबाराचं प्रमाण आहे,
अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. संत दारामध्ये तुमचे आलेले आहेत आणि तुम्ही काय करत आहात? पूजा करत आहात. षोडशोपचारे तुमची पूजा चालू आहे. देवाचं तुम्ही चिंतन करत आहात. अगदी मग्न झालेले आहेत तुम्ही. कशामध्ये? ईश्वराच्या भजनामध्ये म्हणा किंवा ईश्वराच्या तुम्ही त्या पूजेमध्ये मग्न झालेले आहेत. आणि दारा जर तुमच्या संत आले, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. करिता देवार्चन घराने संत जन देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवार्चन घराने संत जन देव सारावे परते, संत पूजावे. संतांनी लिहून ठेवलं बघा. देव सारावे परते संत पूजावे आरते. तुमची पूजा मग्न असाल तुम्ही, संत तुमच्या दारात आलेले असेल, बसलेले असेल तर तुम्ही काय करा? देवपूजात मग्न राहू नका. मग काय करा? तुम्ही देवपूजा बाजूला सारा आणि पहिले ती संतांचं काय करा? तुम्ही पूजन करा, त्यांचा मान सन्मान करा. आणि यदा कदाचित तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, तुम्हाला तुम्ही पाहताय, तरी सुद्धा जर तुम्ही देवपूजा करत असाल तर संत देव म्हणतायत येती दगड तैसे वरी मंत्र पुष्पे देवाशिरी. काय? मला त्यांनी मंत्रोपचाराने पूजा केली. माझ्यावरती त्यांनी काय केलं आहे? दूध घालून अभिषेक केलाय माझा, बरोबर आहे. परंतु देव म्हणतायत त्यांनी फुलं टाकलेली आहेत, पण देव म्हणतायत ती फुलं नाहीत, ती माझ्यावर दगड टाकलेली आहेत. का? की संत दारात बसलेले आहेत आणि हा माझ्या पूजेमध्ये मग्न आहे. मला हे मान्य होणार नाही. आईला आतमध्ये बोलवलं. कशाला? जेवायला. जेवायला एका माणसानं आमंत्रण दिलं आणि सांगितलं बाई तुम्ही जेवायला या. आणि जेवायला म्हटल्यानंतर ते आता शेवटी आई निघाली म्हटल्यानंतर मुलगा निघतोच ना, बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला आंधळा माणूस आला, एखाद्या माणसानं जर आंधळ्या माणसाला जर आमंत्रण दिलं असेल ना, तर त्यांनी जेवणाची तयारी करत असताना एका माणसाची कधीच करायची नाही. त्यांनी किती माणसाची केली पाहिजे? त्यांनी 2 माणसाची. का? की आंधळा आला का त्याच्याबरोबर काठी धरणारा येतोच ना, लक्षात येते का? तसं आई आली म्हणजे मुलगा येतो. छोटा जर मुलगा असेल तर तो जरूर येणार ना, कारण तो आईशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्या बाईला त्यांनी आमंत्रण दिलं. बाई आज तुम्ही आमच्या घरी जेवायला आल्या पाहिजे. चांगली महागाईची साडी आणलेली आहे, ती आज तुम्हाला बक्षीस देणार आहोत, आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत. मग काय केलं माहिती? ती बाई आली महाराज. आणि बाई आल्यानंतर तो माणूस दारातच बसलेला होता. बाय, कारण आमंत्रण कुणाला दिलेलं होतं? त्या बाईला दिलेलं होतं. पण त्या बाईवर मुलं आलेलं होतं. मग त्याने सांगितलं ओ बाई तुम्ही आतमध्ये जा, या मुलाला बाहेर सोडा. आणि तुम्हाला सांगू त्या माणसाने त्या आईसमोर त्या मुलाच्या हात 2-4 कानामागं मारले आणि 2-4 कानामागं मारल्या. त्याच्यावर थांबला नाही गडी. त्यांनी अक्षरशः पायाखाली तो मुलगा तुडवला, पायदळी तुडवला. आणि मी तुम्हाला असं विचारतो, आणि असा तिच्या समोर पायदळी मुलगा तुडवल्यानंतर मग ती बाई आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन त्यांचा जो सन्मान आहे, साडी वगैरे तिने बरोबर स्वीकारला. बरोबर आहे? स्वीकारू शकेल का? नाही. का? की तिला एक वेळा तिचा अवमान झाला तरी चालेल, पण तिच्या मुलाचा अवमान नाही झाला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? तसं संत म्हणतायत, देव म्हणतोय कदाचित माझा अवमान झालं तरी चालेल, पण संतांचं मात्र अवमान होता कामा नये. मग संतांचा अवमान होऊ नये याच्याकरता तरी आपल्याला संत कळले पाहिजे. विठ्ठल माबळ भटा पिढे दिले दान. मांबळ भट ब्राह्मणाचं रूप घेऊन आला होता भगवान परमात्म्याला मारण्याकरता, बरोबर आहे. जोपर्यंत तो सर्व काही सांगत होता यशोदा मातेला की माते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुंडलीमध्ये काय काय चुका आहे, या सर्व गोष्टी तो सांगत होत्या. भगवान परमात्म्याची माता जी आहे ती ऐकून घेत होती. भगवान परमात्म्याला असं वाटलं काही नाही, चाललं याच्या पद्धतीनं हा सांगत होता की मूळ नक्षत्री जन्माला आलेला आहे, हा कुलांगार आहे, हा पूर्ण कुलाचा नाश करणार आहे. तोपर्यंत भगवान परमात्मा काहीच नाही बोलले. पण ज्यावेळेला त्याच्या मुखातून शब्द निघाले
यशोदा माता म्हणू लागली, ब्राह्मण बा तुम्ही काय बोलताय? अहो एवढे महान ज्योतिषाचार्य गर्गमुनी तिथे इथं आले होते आणि गर्गमुनी इथे येऊन त्यांनी सांगितलं, अहो भाग्यम नंद भाग्यम, आणि तुम्ही खुशाल म्हणतात कुलंगार आहे, कुलाचा नाश करणारा आहे म्हणताय, तुम्हाला शोभतंय? शेवटी तो म्हणतोय, मांबळ भट म्हणतोय, गर्ग तो चुकला गणितासी. म्हणजे जेव्हा गर्गाचार्यांना, अरे ते गर्गाचार्य म्हातारे झाले, त्यांच्या बुद्धीवर परिणाम झालेला आहे, त्यांचं गणित चुकलं, असे शब्द जेव्हा मुखातून निघाले ना, तेव्हा मात्र भगवान परमात्म्याला राग आला आणि मग दिले पिढे दान. आणि मग त्याची जी फजिती केली ना, किती कल्पनेच्या पलीकडे भगवान परमात्म्याने फजिती केली. विठ्ठला विठ्ठला. न सहावे निंदा भक्ताची आ देवा. बरोबर आहे, निंदा भगवान परमात्म्याला सहन होत नाही, म्हणून कदाचित जर संत आले आणि ते संत जर आपल्याला कळले नाही तर दुष्परिणाम असा होईल, त्यांचा अवमान होईल. आणि अवमान झाल्यानंतर आपण कितीही जरी भक्ती केली तर भगवान परमात्मा आपल्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत की मी तुम्हाला सर्वांना माहिती असावं म्हणून मी संतांचं महत्व तुम्हाला सांगतो. मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, से भावे, मी तो सांगत से भावे, असो ठावे सकळा, असो ठावे सकळा, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, असो ठावे सकळा, असो ठावे सकळा, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. तुकोबारा मी तो सांगतो से भावे असो ठावे सकाळा. सर्वांना माहिती, सर्व जगाला संत कळले पाहिजे. तुम्हाला सांगू का, असो ठावे सकाळा, सकाळांना सर्वांना माहिती असावी. तुम्हाला सांगू जरा, आता तुम्हाला प्रत्येकाला ते अनुभव येते. 80-85 वर्षाची आजीबाई आहे आणि तिचा नातू आहे आणि तो भेटायला गेला, केव्हा तरी वर्षातून एखाद्या वेळा तो भेटायला जातो आणि भेटायला गेला की मात्र निघते वेळी तो काय करत असतो, खिशातून 1000ची नोट काढतो, 2000ची नोट काढतो आणि ती आजीबाईच्या हातावर टेकतो. ती आजीबाई काय म्हणत असते, अरे दादा कशाला देतो बाळू, अरे मला काय गरज पडली त्याची, आहेत माझी सर्व व्यवस्था करणार आहेत, आता तू उलट हेच 1000-2000 रुपये घेऊन तुझ्या संसाराला लाव. तेव्हा त्याच्या मुखातली वाक्य असतात, आजी राहू दे, असू दे तुझ्याकडं, गरज पडली तेव्हा ते वापर. तसं तू असो ठावे सकळा, असू द्या. पुराणातलं उदाहरण सांगू, भजन करा, विठ्ठल विठ्ठल. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर गोरक्षनाथांना असं वाटलं की मच्छिंद्रनाथांना पुन्हा आपण स्त्री राज्यातून पाठीमागं आणलं पाहिजे. म्हणून गोरक्षनाथ त्या स्त्री राज्यामध्ये गेले आणि स्त्री राज्यामध्ये जाऊन मृदंगातून शब्द काढले त्यांनी, हॅलो मच्छिंदर गोरख आया, मच्छिंद्रनाथ मी तुम्हाला न्यायला आलो, चला माझ्या बरोबर. आणि मग हे सर्व त्यांच्या लक्षात आलं की आता गोरक्षनाथ महाराज आपल्याला नेण्याकरता आलेले आहेत, तर आपण गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला पुढे या, पुढे पुढे या, पुढे पुढे या, सारखा पुढे उपयोगी येईन कधीतरी. त्याच्याकरता वाक्य काय, चलो मच्छिंदर गोरख आया. मग गोरखनाथांच्या लक्षात आलं, मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की आता थांबणं योग्य, निघालं पाहिजे. पण मच्छिंद्रनाथाने आपलं सर्व साहित्य जे बिराडे ते उचललं आणि निघाले. जाता जाता मैनाकिनी नावाची एक स्त्री होती आणि ती मैनाकिनी नावाच्या स्त्रीनं काय केलं, एक सोन्याची वीड घेतली आणि मच्छिंद्रनाथांना सांगितलं, महाराज हे असू द्या तुम्हाला प्रवास खर्च म्हणून. अहो आम्हाला काय करता, अहो असू द्या, गरज वाटली तर अहो वापरा. जसं तुकोबारा म्हणते, असो ठावे सकळा, तुम्हाला असू द्या,
तुम्हाला जेव्हा येईल ना संत तुमच्या समोर येईल ना तेव्हा तुम्ही त्या ज्ञानाचा वापर कराल. आसू ठावी सकळा तुकोबारा म्हणतात व काही भाडेकरू सारखा मी तुम्हाला सांगतो असं नाही की कीर्तन जसं एखादा व्याख्याता आहे त्याला 10-5 हजार रुपये द्यायचे मग त्यांनी बोलायचं सांगतो भजन करा विठ्ठल त्याच्या सांगण्याशी आणि याचा कुठल्या का प्रकारचा काही एक संबंध नाही. याच्यावर सांगतो मी तुम्हाला. मी तर तुम्हाला बोलूनच गेलो मुले घातली रडाया नाही असू आणि माया बस. तर त्याच्यावर एक मी सांगतो व्याख्याता आहे आणि तो व्याख्याता काय सांगतोय मामासाहेबांच्या जीवनात घडलेली घटना पण मी याची संगती अशी लावतो म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. व्याख्याता आहे मुंबईला त्याचं व्याख्यान होतं आणि विषय काय काय होता माहिती आहे की जगात देव नाही हे असं लोकांना पटवायचं. काय जगात देवच नाही हे असं लोकांना रुजवायचं पटवायचं आणि नव्हे नव्हे त्या सभेतून बाहेर गेली लोक प्रत्येक जण म्हणू लागला बरोबर आहे खरोखर जगात देवच नाही असे विचार त्यांचे पक्के झाले पाहिजे दृढ झाले पाहिजे असा तो व्याख्याता आणि तेवढा बुद्धिवान अगदी तत्पर असलेला विचारवान शब्द काय शब्दप्रयोग त्यांनीच टाकावेत असा तो बुद्धिवान चातुर्यवान तो व्याख्याता त्यांनी व्याख्यान दिलं. मामासाहेबांचं कीर्तन तिथंच होतं. मामासाहेब आपल्या खोलीमध्ये बसलेले होते त्याचं व्याख्यान मामासाहेब ऐकत होते आणि ऐकत असताना असलं अस्खलित व्याख्यान केलं त्यांनी जगात देव नाही. देव नावाची गोष्ट जी आहे ना ही पूर्ण फालतू आहे हे सर्व फपाट पसारा आहे असं सर्व त्यांनी सुंदर अशा प्रकारचं युक्तिप्रयुक्तीनं लोकांना पटवलं. असं पटवलं अक्षरशः सभेतली लोक सुद्धा म्हणू लागले खरं आहे ना आपण विनाकारण सप्त करण्याकरता पैसे घालवतो विनाकारण आपण हे लोकांना बोलवतो. तर अशी दृढ भावना ऐका लक्ष द्या अशी दृढ भावना त्यांची लोकांची झाली असं अस्खलित भाषण दिलं आणि भाषण झाल्यानंतर तो खोलीत जाऊन बसला आणि मामासाहेब पुन्हा तिथे गेले आणि गेल्यानंतर मामासाहेब म्हणे वा 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 काय सुंदर भाषण केलं जगात देव नाही जगात देवच नाही ही जी संकल्पना काय सुंदर पटवून सांगितली वा 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 असलं भाषण मी माझ्या जीवनात कधी ऐकलंच नाही. असं मामासाहेबांनी मुखातून असे शब्द काढल्याबरोबर तो व्याख्याता काय म्हणतो मामासाहेब हे माझं काही नाही ही सर्व देवाची कृपा आहे. कळतंय का तुम्हाला ही सगळी कृपा आहे देवाची कृपा आहे. विठ्ठल आहे का संबंध काही 2 तास व्याख्यान केलं कशाबद्दल की जगात देव नाही आणि पुन्हा ज्या वेळेला भावना तयार होते त्यावेळेला काय म्हणतो ही देवाची कृपा. याला काय म्हणतात अशा भावनेनं तुकोबारा म्हणतात मी सांगत नाही काय मी तो सांगत असे भावयुक्त अंतःकरणाने सांगतोय. असो ठावे सकळा हे जगाला ज्ञात असावं म्हणून मी तुम्हाला काय करतोय संताबद्दल माहिती सांगतोय. काय संताबद्दल माहिती आहे जगामध्ये मनुष्य म्हणून मनुष्य जीवनामध्ये नरदे आला मनुष्य जन्मामध्ये जो मनुष्य आला तर तो आपल्या आपल्या कर्तृत्वाने आपापल्या प्रयत्नाने त्याच्या जीवनाचे काही टप्पे पडत असतात बघा काही वर्ग पडत असतात. काय वर्ग पडत असतात आणि त्याच्यातून आपल्याला संतांचं जीवन सांगायचंय. वर्ग पडत असतात आपापल्या कर्तृत्वाने संत महात्म्याने 4 वर्ग पाडलेले त्याचे. पहिला एक वर्ग आहे पशुपेक्षा हीन जीवनाचा निकृष्ट जीवनाचा विचाराचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे पशुतुल्य जीवनाचा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे देवापेक्षा श्रेष्ठ जीवनाचा वर्ग आहे आणि चौथा जो वर्ग आहे देवतुल्य जीवनाचा विचाराचा वर्ग आहे. विठ्ठल हो हे 4 वर्ग जगामध्ये आहे आणि याचं वर्णन शास्त्रामध्ये पण आहे आणि याचं वर्णन संत महात्म्याने अगदी सुंदर आणि व्यवस्थितरित्या आपल्या गाथामध्ये आपल्या अभंगामध्ये प्रतिपादन केलेले. पहिला वर्ग आहे बघा कोणता पशुपेक्षा हीन आणि निकृष्ट दर्जाच्या जीवनाचा विचार तो वर्ग आहे. कोणता संत महात्मे सांगतात उत्तम प्रकारचा नरदेह प्राप्त होऊनही जर तुम्ही ईश्वराची प्राप्ती करून घेत नसाल भक्ती करत नसाल तर तुमचं जे जीवन आहे ना पशुपेक्षा निकृष्ट आणि हीन दर्जाचे. मनुष्यपणा तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु. तुम्ही मनुष्यदेह प्राप्त होणे जर नारायण साधला नाही तर तुमचं जीवन कसं आहे पशुपेक्षा निकृष्ट आणि हीन दर्जाचं आहे. मला सांगा ना तुम्ही तुमचं आमचं जीवन जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती परमार्थ संतांची सेवा या गोष्टी जर वजा केल्या तर तुमचं आमचं जीवन कोणत्या दृष्टीने श्रेष्ठ आहे सांगा बरं बाबा. झोपलेले बाबा ऐकायला येते का मी जे बोलू ते ऐकलं का काय
मला एक विचार सांगा, तुम्ही आपण पशुपेक्षा श्रेष्ठ आहोत का कनिष्ठ आहोत? जर याचा विचार जर केला तर तुम्ही सांगा ना, तुम्ही आपण असं कोणत्या दृष्टीने श्रेष्ठ आहोत पशुपेक्षा? काय श्रेष्ठ आहे सांगा ना. तुम्ही एक विचार करा, सामान्य विचार करा. तुमचा जीवनामध्ये कशाला उपयोग होतो सांगा बरं, सांगा ना. हा, तुमच्या जीवनात एका गोष्टीला नक्की उपयोग होत असेल. कोणत्या गोष्टीला? चांगलं काम चालू असेल तर त्याच्यात कसे अडथळे आणता येईल याच्याकरता नक्की. याच्यामध्ये मात्र उत्तम आपला वाटचाल याच्यामध्ये चांगली आहे. हा, पण बाकीच्या कोणत्या दृष्टिकोनातून आपला नंबर नाही बघा, लक्षात ठेवा. बरेच लोक म्हणतात महाराज मांजर आडवी गेली तर काम होत नाही. माझं असं म्हणणं आहे, 1000 मांजरा आडव्या जाऊ द्या, नक्की काम होईल. पण माणूस जर आडवा आला ना तर कितीही चांगलं काम असलं तर होऊ शकत नाही बघा, लक्षात ठेवा. म्हणून मांजरा आडवा गेला तरी चालेल, पण माणूस आडवा नाही गेला पाहिजे. एवढा अपवित्र माणूस आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुमचा आमचा जीवनामध्ये विचार केला तर भक्ती परमार्थ सोडली त्याच्या पलीकडे तुमचा काहीच उपयोग नाही. सांगा ना काय उपयोग आहे? पशुचा जर विचार केला तर सर्वांगीण पशु पक्षाचा आपल्याला उपयोग होतो. सांगा ना, पशुच्या हाडाचा उपयोग होतो, पशुच्या कातड्याचा उपयोग होतो, पशुच्या शिंगाचा उपयोग होतो, बरोबर आहे की नाही? पशुच्या केसांचा सुद्धा उपयोग होतो, पशुच्या विष्ठेचा उपयोग होतो, पशुच्या मूत्राचा उपयोग होतो. सांगा याच्यापैकी आपला कशाचा उपयोग होतो? हा एक उपयोग आपल्या याच्यापैकी नाही ना. तुम्हाला सांगू, एक बाई आपली म्हैस राखण्याकरता, म्हैस चारण्याकरता शेतात निघाली. जात असताना एका बाईच्या दारामधून ती म्हैस निघाली. जात असताना त्या म्हशीने त्या दारामध्ये, त्या अंगणामध्ये शेणाचा पोह टाकला. शेणाचा पोह टाकल्यानंतर ते शेण घेण्याकरता घरातून एक बाई धावत आली आणि ती शेण घेण्याकरता हात लावला. तिने हात पुढं केला. तेवढ्यात त्या म्हशीची मालकीने आली. तिने सांगितलं, ओ मावशी, शेणाला हात लावू नका, ते शेण माझं आहे. बाई म्हणे, काय? हे शेण माझं आहे. तिनं सांगितलं, बाई हे शेण तुझं नाही, हे शेण माझं आहे. हा, अरे तुझं कसं काय? अगं ती ज्या म्हशीने ते शेण टाकलं ती म्हैस माझी आहे. ती म्हटली, ती म्हैस जरी तुझी असली ना पण अंगण मात्र माझं आहे, त्याच्यामुळे हे शेण माझं आहे. दोघीची भांडणं लागली. कशा करता? हे शेण मला मिळावं, ती म्हणते हे शेण मला मिळावं. दोघीची भांडणं कशा करता? ते शेण मिळवण्याकरता. पण याच्या उलट घ्या, दुसऱ्या दिवशी तुमच्या आमच्यासारखा गुलाबजामू, बासुंदी, श्रीखंड, पुरी खाऊन त्या म्हशीने केलेल्या कृत्यासारखं कृत्य तिथं केलं तर काय होईल? हा, तिथं भांडणं होतील का? इथं असं का? सांगा, तू सांगा. पशुचा शेणाचा उपयोग आपल्या कशाचाच उपयोग नाही ना. बरं, मूत्राचाही उपयोग आहे. कर्करोगासारखे, कॅन्सर सारखे रोग निवृत्त करण्याचं माध्यम कशामध्ये आहे? त्या मूत्रामध्ये आहे. गायचं गोमूत्र जे आहे ना, किती पवित्र गोमूत्र सांगितलेलं आहे. शेकडो रोगावरती उपचार म्हणून ते गोमूत्र वापरलं जातं, लक्षात. बरं, हाड म्हटलं तर हाडाचा उपयोग आहे. याच्या बाबतीत कोण? बरं जाऊ दे, याच्यापेक्षा बुद्धीच्या बाबतीत जर विचार केला तर तुमच्या आमच्यापेक्षा बुद्धिवान प्राणी कोण आहेत? पशुपश्वाधिक आहे ना. जनावर तुमच्या आमच्यापेक्षा बुद्धिवान आहे. सांगू तुम्हाला बरं का बाबा, एक माणूस मांजरीनं त्रस्त झाला. घरामध्ये मांजरी आहे ना, त्या मांजरीनं त्रस्त झाला. तो म्हटला, बस आता मांजरीला गुंडाळून लांब नेऊन टाकतो म्हटला. तुम्हाला सांगू, त्यांनी मांजर गुंडाळली आणि जंगलामध्ये नेऊन टाकली. नेऊन टाकल्यानंतर तो घरी येईपर्यंत मांजर त्याच्या पुढे हजर. म्याव, मी येऊ का म्हणे आतमध्ये आता. मग दुसऱ्या दिवशी त्याला असा राग आला. तो म्हटला, आता ना हिला असं फार मोठ्या जंगलात नेऊन सोडतो. त्याने तिचं तोंड बांधलं आणि लांब 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 जंगलात गेला. आणि जंगलात गेल्यानंतर आणि रिटर्न निघाला. मांजर सोडलं, रिटर्न निघाला. कुठं रस्ता सापडला. त्याने घरी बायकोला फोन केला. ती म्हटली, तो म्हटला, का ग मांजर आली का? ती म्हटली, आली ना. ती म्हटले, मग तो म्हटला, त्या मांजरीला इकडे घेऊन ये, म्हणजे मी येईन तुझ्या का? म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा बुद्धिवान प्राणी कोण आहे? बरं जाऊ द्या. शक्तीच्या बाबतीत हातीची शक्ती तुमच्या आमच्यापेक्षा कमी आहे का? श्रेष्ठच आहे ना. बरं जाऊ द्या. तुम्हा आम्हाला मुलं असून किती मुलं असतील हो? 2, 4, 5, 6. पशुपश्वाधिकाला डुकराला एका वेळेला किती पिल्ले असतात? 12, 20, 25. बरं त्याच्यात काही मर्यादा आहे का? काही मर्यादा नाही. बरं त्यांच्यात लग्न करायचं ठरलं तर काही अटी नाही, बरोबर आहे. नवरदेव आमच्या म्हणजे शिकलेलाच पाहिजे किंवा सिटीमध्येच असला पाहिजे, त्याची गव्हर्नमेंट सर्व्हिस असली पाहिजे, असं काही बंधन आहे का? काही बंधन नाही. बरं त्यांना रुसवा फुगी काही कुठल्याच प्रकारचा संबंध नाही. तुम्ही एक सांगा, तुम्ही ज्या वेळेला बस्ते बांधण्याकरता कुठे जात असतात? दुकानामध्ये जातात, बरोबर आहे. गावातले बरेच टेम्पो भर लोक नेतात. खरंच एवढ्या लोकांची गरज आहे का? बरं एवढे लोक का नेतात तुम्ही?
त्याचं कारण आहे हे तिथं उपयोगी येणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पण यांनी काही अडचणी आणू नये म्हणून घेऊन जातात. लक्षात आहे काय? खरं खोटं आहे? त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. याच्या बाबीमध्ये जर विचार केला, पशुपश्वादिकाच्या बाबी जर विचार केला तर सर्व अंगाने काय आहोत आपण? कमीच आहोत. पशुपश्वादिक तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून शास्त्र सांगताय, संत महात्मे सांगताय, तुमच्या आमच्या जीवनातली जर भक्ती परमार्थ जर वजा केला ना, तुमचं जीवन काय आहे? पशुपेक्षा हीन आणि निकृष्ट दर्जाचं आहे. हे कोणत्या जीवनाचा विचार झाला? पशुपेक्षा हीन निकृष्ट जीवनाचा विचार झाला. एक दुसरा जीवनाचा विचार आहे पशुतुल्य जीवनाचा विचार. पशुतुल्य जीवनाचा विचार सांगताना खूप सुंदर वर्णन केलेले. येशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणे न धर्मः ये मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. शास्त्रकार सांगतायत ज्याच्या जीवनामध्ये तप माहिती नाही, ज्याच्या जीवनात दान माहिती नाही, ज्याच्या जीवनात धर्म माहिती नाही, ज्याच्या जीवनामध्ये सत्शील वर्तन माहिती नाही, असांचं जे जीवन आहे ना, ए मृत्य लोके भूमी भार भूता. या भूमीला आहे ना त्याचा काय आहे? भार होतो, भोजा होतो. पुढचं म्हटलेलं आहे ए मर्त्य लोके भूमी भार भूता मनुष्य रूपेण मृगा हा आचरंती. रूप पाहिलं तर कसं आहे? मानवाचं आहे, पण आचरण मात्र कशाचं आहे? पशुचं आहे. आज आपण टीव्हीला बातम्या पाहतो अत्याचाराच्या, हे कशाचं लक्षण आहे? पशुचंच आहे ना. विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का, तुकोबाराने म्हटलेलं आहे हे पशुच आहेत, फक्त परिणाम काय माहितीये? बदल काय माहितीये का? पुच्छ नाही पाय चारी मनुष्य परी कुत्री. तुम्हाला काय बदल आहे? फक्त शेपूट नाही आणि 4 पाय नाही. आणि तुमच्यात आमच्यात काय बदल आहे सांगा ना त्याच्यामध्ये. म्हणून मनुष्य परी कुत्री ती. दुसरे प्रमाण सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायचं प्रमाण आहे बघा. काही नित्या नेमाविन अन्न खाय तोची श्वान वाया मनुष्य पण भार वाहे. वृषभाची बैलाची उपमा दिलेली आहे, श्वानाची उपमा दिलेली आहे. नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी. नाहीतरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी. नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. ती काय तुमच्यापेक्षा कमी आहे का? संतांनी म्हटलेलं आहे. म्हणून नाहीतरी काय थोडी. याच्यापेक्षा तुकोबा शास्त्राचं प्रमाण आहे. आहार निद्रा पशुतुल्य जीवन का सांगितलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतात पशुभिर नाम. तुमच्या आमच्यामध्ये सामान्य समानता आहे कोणती? पशुभी आणि नराभी. म्हणजे दोघांमध्ये साम्यता कोणती? आहार. सांगा पशु सुद्धा झोप घेतो, तुम्ही आपण दोघंही झोप घेतो. उलट तुमच्यापेक्षा पशु चांगला आहे झोपेच्या बाबतीत. बरोबर आहे? तुम्ही बघा ना, तुम्ही असं कधी ऐकलं का? चालू आऊत म्हणता, काय म्हणता तुमच्याकडं? आऊतच म्हणता ना. जनावर गाडीला लावलं आणि चालू गाडीमध्ये झोपलं, असं कधी ऐकलं का तुम्ही? ऐकलं का कधी? असं तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण कीर्तनाला कित्येक लोक येतात, पण चालू कीर्तनात झोपतात की नाही? मग सांगा तुम्ही, ते बैल बरे का तुम्ही आपण बरे आहेत? सांगा बरं तुम्ही. त्याची झोप कधी पण चांगलीच आहे ना. काय लक्षात आलं तुमच्या? पशुचा आहार झोपेच्या बाबीत तुमच्या आमच्यापेक्षा ते चांगलेच आहे, पण तरी पण झोप त्यांना पण आहे, आपल्याला पण आहे. आहार त्यांना पण आहे, आपल्याला पण आहे. तुमच्यापेक्षा ते आहार चांगला घेतात. कधी तुम्ही बैल आजारी पोट दुखलं म्हणून असं कधी पाहिलं का? गॅस्ट्रो झाला म्हणून. बरोबर आहे? आपण रोज सकाळ संध्याकाळ दवाखान्यातच असतो. साहेब इकून दुखतंय, साहेब इकून दुखतंय, साहेब वरून दुखतंय. आता काय नको नको ते प्रकार असतात. बरोबर आहे? हे प्रकार तुमच्या आमच्या आहार निद्रा निद्रा भय भीती त्यांना पण आहे, आपल्याला पण आहे. मैथुनंच मैथुन नाम संसार. संसार त्यांनाही आहे आणि आपल्याला आहे. मग त्यांनाही मैथुन आहे, त्यांनाही भय आहे, त्यांनाही आहार आहे, त्यांनाही निद्रा आहे आणि आपल्यालाही ते. आणि आपण तेवढंच जर करत असेल मग तुमच्यात आणि आपल्यात त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय आहे? मग का म्हणून संतांनी नाही, का म्हणून संतांनी मग नाही तरी थोडी श्वान शुकरे बापुडी. बरोबर आहे?
तुकोबारायचं ज्ञानोबारांची 24 भजन करा. विठाला रागून कधी कधी दगडाची उपमा दिलेली. आता उघडी डोळे जरी बघा दगड आला पोटासी. तुम्ही आम्हाला दगडाची उपमा दिलेली. तुकोबा ज्ञानोबारांची होई माझी आ भक्तीविन जळतेची जी आले. पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. या पृथ्वीवर दगड काय कमी का पाषाण कमी आहेत का? त्या दगडातलाच तू एक दगड. विठाला विठाला तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. तुकोबारा का म्हटले त्याच्यापेक्षा हे दगड बरे आहेत बाबा. काय काही नका करीना पण बिचारे त्रास तर देत नाहीत. हे असे दगड आहेत ना करीत तर काहीच नाही पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून हे कोणत्या जीवनाचा विचार आहे? हा पशुतुल्य जीवनाचा विचार आहे. आणि तिसरा जीवनाचा विचार आहे देवापेक्षा श्रेष्ठ जीवनाचा विचार. तुकोबारा म्हणतात ना विठाला विठाला का म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवणी आशा. तुकोबारा म्हणतात आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत. का श्रेष्ठ आहोत? जी आशा आहे ना भगवान परमात्म्याने हे सर्व निर्माण केलंय. परंतु त्या आशेनं भगवान परमात्म्यावरच चाल केली आणि भगवान परमात्म्याला त्रस्त करून ठेवलं. आशा उपजली भगवंतासी नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दीन केले देवासी कायसी कथा इतरांची. काय म्हटलेलं आहे? आशेचं वर्णन करताना काय केलेलं आहे? आशा किती प्रभावी आहे. त्या आशेनं चाल केली कुणावर? भगवान परमात्म्यावर चाल केली. आपल्या बापावरच चाल केली. ज्यांनी जन्म दिला ना त्या जन्मदात्यावरच चाल केली. आणि किती दिन केलं हो. त्याला अवतार घेऊन त्या बळीराजाच्या दरबारात भीक मागायला लावले. बटरूप घ्यायला लावलं. एवढा विराट भगवान परमात्मा, व्यापक असलेला भगवान परमात्मा, जगावर सत्ता गाजवणारा भगवान परमात्मा, त्यांनी अगदी छोटंसं बटरूप घेतलं आणि त्या बळीराजाच्या दारामध्ये भीक मागण्याकरता गेला. ही दयनीय अवस्था कुणाची निर्माण झाली? ही देवाची झाली. पण संत महात्मे म्हणताय मात्र ती आशा मात्र आमच्यावर चाल करू शकली नाही. आशा मात्र आमच्यावर चाल करू शकली नाही. आमच्या पुढे ती आशा जी लोटांगण घालत आली पण आम्हाला मात्र तिनं त्रास दिला नाही. म्हणून तर देवाला आशा निर्माण झाली. पण आशारहित ज्या संत महात्म्यांचं जीवन आहे ना भगवान परमात्मा मात्र त्या आशारहित असणाऱ्या भक्तांच्या समोर लोटांगण घालतो. नवे नवे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा काय होतो? स्वतः त्यांचा दास होतो. कशामुळे? की ज्या आशेने मला दीन करून टाकलं ना ती आशा मात्र या संत महात्म्याने जिंकली. त्या आशेवर विजय मिळवला ना म्हणून भगवान परमात्मा त्यांच्यावरती लोटांगण घालतो. याच्यापेक्षा तुम्हाला सांगू संत महात्मा म्हणतात आम्ही मोठे आहेत. भजन करा. सांगतो विठाला विठाला भगवान परमात्मा सेवा करतो. कुणाची? संतांची सेवा करतो. सांगू तुम्हाला उदाहरण. निर्गुणी आकार झाला गुणवंत घाली दंडवत तो दंडवत घालतो. सांगू एके दिवशी नारद भगवान परमात्म्याकडे गेले आणि सत्यभामा बाहेरच दारामध्ये होती. तर भगवान नारदाने विचारलं की सत्यभामे भगवान परमात्मा नेमकी काय करतात? कारण नारदाचा अधिकार सामान्य नव्हता. बरोबर आहे. सत्यभामा नारदांचा अधिकार खूप मोठा होता. त्या अधिकारवाने नारद बोलले सत्यभामे भगवान परमात्मा काय करतात? म्हटले भगवान परमात्मा काय करतात म्हणजे भगवान परमात्मा देवपूजा करतात. नारदांना आश्चर्य वाटलं, विस्मय वाटला की इंद्रचंद्र महेंद्र या तिची पूजिती श्रुती शास्त्र तीही या तिची स्तविती. म्हणजे सर्व ह्या देवाची सेवा करतात, पूजा करतात. इंद्र चंद्र महेंद्र सर्व याच्या पुढे लोटांगण घालतात. हा कोणाची पूजा करतो? म्हणून नारदांनी आतमध्ये प्रवेश केला आणि देवघरामध्ये जाऊन बघितलं की नेमकी कोणाची पूजा करतो. पाहिलं तर कोण दिसलं माहितीये? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरिक शुक शौनक भीष्मदालभ्याम
रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी नाम परम भागवता स्मरामी. ही यादीची दिवशी प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण हे सर्व मंडळींची यादी दिसली. देवी भक्ता लागी उपचार मांडिले शांती सुखासनी माने बैसविले. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याने त्यांची सर्वांची पूजा उपचार मांडला. मग सांगा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. आणि मग मला एक सांगा, जो सेवा करतो आणि ज्याची सेवा केल्या जाते याच्यामध्ये मोठा कोणी सांगा बरं? सेवक मोठा आहे की मालक मोठा आहे? सेवक मोठा आहे की ज्याची सेवा केल्या जातो तो सेव्य मोठा आहे? मालक मोठा आहे ना. मग भगवान परमात्मा जर संतांची सेवा करत असेल तर मोठं कोण झालं? संत झाले ना. भगवान परमात्मा छोटा झाला. ज्ञानोबारांची ओवी पण आहे, आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच आहे याची प्रचिती. जरा तुम्हाला सांगतो, भजन करा विठ्ठल संत महात्म्याने काय केलेलं माहितीये का? देवाला कशात साठवलेलं आहे? पोटात साठवलेलं आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ आता हा पखवाज आहे, तुमच्याकडे खोळ म्हणतात का काय म्हणतात? विण्याला असते ती काय म्हणतात? खोळ. गौसनी. जी वस्तू ज्याच्यात साठवायची त्याला काय म्हणतात? खोळ म्हणतात. मग सांगा, खोळीपेक्षा विणा मोठा पाहिजे की विण्यापेक्षा खोळ मोठी पाहिजे? खोळ मोठी पाहिजे ना. जी वस्तू ज्याच्यामध्ये साठवायची आहे ती वस्तू मोठी पाहिजे आणि जी साठवली जाते ती छोटी पाहिजे. मग तसा भगवान परमात्मा देवाच्या संतांच्या हृदयामध्ये पोटामध्ये साठवल्या जातो. मग पोट मोठं पाहिजे का त्या साठवणाऱ्या वस्तूपेक्षा छोटं पाहिजे? मोठं पाहिजे. मग भगवान परमात्मा जर त्यांच्या पोटात साठवलं जात असेल तर भगवान परमात्मा कनिष्ठ का श्रेष्ठ? लहाना का मोठा? भगवान परमात्मा छोटा आहे आणि संत महात्मे मात्र साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार. विठ्ठल विठ्ठल साठविला. तुका म्हणे पोटी साठविला देव न्यून तो हा भाव कोण आम्हा. सर्व सुखे माने येती लोटांगणी. बरोबर आहे. का म्हटलेलं आहे? तो भगवान परमात्मा आम्ही पोटात साठवलेला आहे. आणि भगवान परमात्मा जर पोटात साठवलेला असेल तर भगवान परमात्मा छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा संत महात्मे मोठी आहे. याला म्हणतात देवापेक्षा श्रेष्ठ जीवनाचा विचार. आणि तेच संत म्हणताय जो तुम्हाला माहिती असावा आसो ठावे सकळा याच्याबद्दल जे सांगतोय ना त्या जेवणाचा विचार जो आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणात. देव दे संता 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 देव दे संता
अतिशय श्रेष्ठ जीवनाचा विचार. आणि तुकोबारा म्हणतात सर्वांना माहिती असावं ना अशा जीवनाचा जो विचार आहे तो मी सांगतो. देवतुल्य जीवनाचा विचार. देवते संत, देवते संत. संत काय आहेत, संतांचं मोठेपण काय आहे ते तुकोबारा सांगतात. संतांचं मोठेपण एवढं आहे की देव आणि संत याच्यात कुठल्या प्रकारचं वेगळेपण नाही. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. संतांची सेवा का करायची, का संतांची वारी करायची आहे. मला वाटतं तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा, आठवलं तर सांगा मला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा जोडे, त्याचं एक शेवटचं प्रमाण आहे बघा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. हा भाव तिथे आहे. विठ्ठला विठ्ठला का म्हटलेलं आहे तिथं. म्हणजे देवते संत आपण वारी का करतो आहोत देवा, त्याचं कारण आहे. तुम्ही म्हणाल कशाला संतांची वारी करायची, प्राप्ती करून घ्यायची देवाची. मग संतांच्या वारीला कशाला जायचंय, जाऊन आपण पंढरपूरला नाही का. संतांची जर वारी केली तर संतांची देवाची वारी केल्यानंतर जेवढं फळ जेवढं पुण्य लाभ मिळतो ना त्याच्या 1000 पट पुण्य लाभ संतांच्या वारी करण्यामध्ये भेटतो. हा विठाला विठाला म्हणून संत म्हणतात देवामध्ये आणि संतांमध्ये कुठल्याच प्रकारचा फरक नाही. देवते संत, देव निमित्त त्या प्रतिमा. निमित्त प्रतिमा काय आहेत, देवाशी संसार, आपलं भक्ताशी संसार, देवाशी अवतार. देवाला अवतार असेल, भक्ताला संसार असेल, याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला सांगू का, त्याचं वर्णन आलेलंच आहे पण ते नंतर सांगतो चला. म्हणजे देवामध्ये आणि संतांमध्ये कुठल्याच प्रकारचा अंतर नाही. जरा उदाहरण सांगू तुम्हाला. मारुतीराय आणि प्रभू रामचंद्र एकांत वासात असताना मारुतीरायाला प्रभू रामचंद्राने प्रश्न विचारला की मारुतीराय तुम्ही नित्य माझी सेवा करतायत, माझ्या सेवेवाचून एक क्षणभर तुम्ही विलंब बाजूला राहत नाहीत, नित्य माझी सेवा करतायत, तुमचा माझा काय संबंध आहे. अहो कोणी कोणाची सेवा करत असताना काही संबंध असल्याशिवाय सेवा करत नाही आणि तुम्ही माझी नित्य सेवा करताय, काय संबंध आहे तुमचा माझा. त्यावेळेला मारुतीराय उत्तर देतात, प्रभू तुम्हाला संबंध सांगू मी, तुम्हाला कोणता संबंध अपेक्षित असेल हे मला सांगता येणार नाही, पण माझ्या बुद्धीमध्ये जे संबंध आहे ते मी संबंध सांगतो. तुमचा माझा संबंध सांगू काय. देहदृष्ट्या तुम दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मीदृष्ट्या तुमेवहम इति मे निश्चला मतिहि. मारुतीराय म्हणतात तुमचा माझा संबंध सांगू. जीवदृष्ट्या त्वदंशकः, जीवाच्या दृष्टीने जर विचार केला ना प्रभू तुमचा मी अंश आहे. का ममय वंश जीवलोके जीवभूत सनातन. हा कारण हे सर्व जगत जे आहे ना भगवंताच्या एका अंशावर स्थित आहे. मेका अंशेन स्थितो जगत. हे सर्व जगत आहे ईश्वराच्या एका अंशावर स्थित झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर जीव तुमचा अंश आहे आणि जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. तुम्ही माझी अंश आहात. ममय का देव देहदृष्ट्या तुम दासोहम. त्याच्या दृष्टीने जर विचार केला प्रभू तर मी तुमचा कोण आहे, दास आहे, सेवक आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः, देहाच्या दृष्टीने मी तुमचा सेवक आहे, जीवाच्या दृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने आत्म्याच्या दृष्टीने जर विचारत असाल तर आत्मिक दृष्ट्या तुमेवाहम इति मे निश्चला मतिहि. आत्मिक दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहे. म्हणून देवते संत, देवते संत. आणि मारुतीराय म्हणतात प्रभू याच्यापेक्षा जर तुम्हाला व्यावहारिक पाहिजे असेल बाबा, जर तुम्हाला व्यावहारिक संबंध सांगायचा असेल तर मारुतीराय म्हणतो मी व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा सांगतो. काय संबंध आहे सांगू. तुम्ही आणि मी वेगळे पण नाही, कशा संबंधाने सांगतो. मारुतीराय म्हटले प्रभू तुमचे पिता श्री दशरथ राजा पुत्र संतती होत नाही म्हणून त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ करत असताना त्या यज्ञामधून यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी ते पायस जे आहे पायस पात्र जे आहे ते त्यांच्या हाती दिलं आणि त्यांनी त्या तिन्हीचे 3 विभाग केले आणि 3 राण्यांना वाटून दिले. त्याच्यात काहींना मागून दिलं म्हणून काही रुसली, राग आला, माझा अवमान झाला कारण मी ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, मोठी आहे, तरी सुद्धा मला मागवून हे पात्र प्रसाद देण्यात आला म्हणून तिला राग आला. राग आला म्हणून तिनं ते पायस प्रसाद न सेवन करता तिनं तसंच ठेवलं. हा झाला अयोध्येतला प्रकार. पण माझी माता त्याच कालखंडामध्ये माझी माता अंजनेरी पर्वतावरती तप करत बसले होती आणि तप करत असताना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकराने सांगितलं वरमब्रूही, काय मागायचं ते माग माते. त्यावेळेला माझ्या मातेने सांगितलं प्रभू मला काही नकोय, फक्त एकच पाहिजे की तुमच्यासारखा वीर पुरुषार्थी मुलगा माझ्या उदरी जन्माला यावा. हो उदरी जन्माला यावा.
त्यावेळेला भगवान शंकरांना सांगितलं तथास्तु, पण माते एक काम कर, तू आपलं जे वस्त्र आहे आंजोळ म्हटलं किंवा हात घ्या, वस्त्र घ्या, दोन्हीपैकी काही घ्या, तू असे हात ओंजळ करून बस आणि त्या ओंजळीमध्ये जो प्रसाद येईल तू सेवन कर, तद्वारा तुझ्या पोटी माझ्यासारखा मुलगा वीर पुरुषार्थ येईल. परिणाम बघा, इकडचा हा प्रकार. अयोध्येमध्ये या कैकेयी माता रुसून बसली की मला मागवून प्रसाद दिला म्हणून, आणि एक घार, शापित असलेली घार उडत उडत तिथं आली आणि तिच्या जवळचा कैकेयी मातेचा प्रसाद पिंड घारीने झडपिलं. मला सांगू दे, मी तुम्हाला म्हणायला होता म्हणजे कारण हे विक्षिप्त होऊन जातील सर्व. काय केलं, आणि मग हा जो प्रसाद आहे त्या घारीने काय केला माहिती, तो उचलला. पिंड घारीने, सुंदर प्रमाणे पिंड घारीने झडपिला, तो पिंड उचलला आणि त्या घारीने काय केला की ज्या जी माझी माता अंजनेरी पर्वतावरती अशी ओंजळी करून बसली होती, त्या ओंजळीमध्ये तो प्रसाद टाकला आणि तो प्रसाद म्हणून माझ्या मातेने ग्रहण केला, सेवन केला आणि तद्वारा माझा जन्म झाला. मग मारुतऱ्या म्हणतात, प्रभू व्यावहारिकदृष्ट्या सांगू, ज्या पायस प्रसादाने तुमचा जन्म झाला ना, त्याच पायस प्रसादाने माझा जन्म झाला आहे, म्हणून तुम्ही आणि मी एकच. जर तुम्हाला या दोन्ही तिन्ही दृष्टीने पटलं नसेल तर मारुतऱ्या म्हणतात, मी व्यावहारिक दृष्टीने सुद्धा सांगतो की तुमचा आणि माझा जन्म एकाच प्रसादापासून झालेला आहे. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवामध्ये आणि संतांमध्ये कुठल्या प्रकारचा अंतर नाही. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ज्ञानी त्वात्मैव मी मतम. ज्ञानी कोण आहे? माझा आत्मा आहे. हे उबोनिया भुजा ज्ञानिया तो आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमोध्यायी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात की ज्ञानी कोण आहे? माझा आत्मा आहे. बरोबर आहे, माझा आत्मा आहे. सांगू धर्म भजन करा, विठ्ठल. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतः आत्मा म्हणूनच संबोधलेलं आहे. याच्याकरता उदाहरण सांगतो. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं आणि युद्ध होऊ नये याच्याकरता भगवान परमात्मा शिष्टाईचं काम करत होते आणि ते युद्ध थांबावं, कारण युद्ध होण्यामध्ये दुष्परिणाम खूप आहेत. कारण ती भूमी नापिकी होणार आहे, अनेकांच्या स्त्रिया विधवा होणार आहेत, अनेकांचे मुलं त्याच्यामध्ये वीरगतीला प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे हे युद्ध थांबलं पाहिजे याच्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाईचं काम केलं. आणि याला शिष्टाईसाठी भगवान परमात्मा त्या सभेमध्ये आले, राजदरबारामध्ये आले आणि सर्व समाज जमलेला होता, सर्व राजदरबार भरलेला होता की भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाईला इथं आलेले आहेत. आणि आता भगवान परमात्मा आता हस्तिनापुरामध्ये इथे येऊन आता नेमकी काय बोलणार आहे, या सभेत काय बोलणार आहे, काय याच्यावरती मार्ग काढणार आहे, म्हणून ते सर्वांचं लक्ष केंद्रित भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे, सर्व तिकडं एक लक्ष टक लावून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे पाहत होते. आणि मग भगवान परमात्म्याने सुरुवात केली आणि सांगितलं, दुर्योधना, अरे तुम्ही आणि पांडव भाऊच आहात आणि मला असं वाटतं तुम्ही तुमच्यामध्ये वितंड वाद करून तुम्ही कोर्टाची भरपाई करण्यापेक्षा, बरोबर आहे, तर तुम्ही काय करा, तुमच्यामध्ये मिटवून घ्या. अरे चांगलं नाही, तुमच्या या राज्याचा जो नाव आहे, नाव लौकिक आहे ना, हा सामान्य नाही. हे जगभर या नवखंड पृथ्वीवरती या हस्तिनापूरचं नाव आहे, या नगरीचं नाव आहे. तुमच्या वडिलोपार्जित जे आहे ना मोठे, पण ते खूप मोठं आहे आणि तुम्ही मात्र वाद करून ते सर्व संपवत आहात. त्याच्यामुळे हे करू नका. त्यावेळेला दुर्योधन म्हणतोय, देवा ठीक आहे, मिटवायचं इथपर्यंत ठीक आहे, पण कसं मिटवायचं ते तुम्ही सांगा. दुर्योधनाला बघायचं होतं की याचं म्हणणं काय नेमकी. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे दादा मिटवण्याचं त्याच्यात काय एवढं अवघड आहे, तुम्ही तुमची अर्धी प्रॉपर्टी तुम्हाला घेऊन टाका ना, अर्धी प्रॉपर्टी त्यांना देऊन टाका, विषय मिटला. पण दुर्योधन शेवटी कपटीच होता, दुष्ट प्रवृत्तीचाच होता. त्याने सांगितलं, भगवंता हे जमणार नाही, असं होणारच नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, बाबा तसं जमत नसेल एक काम करा ना, 5 गावं दान द्या. ते म्हटले ते बी जमणार नाही. शेवटी राग येऊन दुर्योधन म्हणतोय, सुच्च माद्रान म्हणजे सुईच्या टोकावरती मावेल एवढी जमीन सुद्धा आम्ही पांडवांना देणार नाही. मग भगवान परमात्मा म्हटले, तुम्ही देणार नाही तर युद्ध पण टाळणार नाही, युद्धाला सामोरं जावं लागेल. दुर्योधन म्हटला, देवा आम्ही त्याचीच वाट पाहू नये. तुम्ही बघा ना, ज्यावेळेला भावाभावाच्या वाटण्या होतात बघा, आणि ज्या भावाकडे जरा कौटुंबिक ताकद असेल ना, तो भाऊ लहान्या भावाला म्हणतो, ये तू बाहेर, आम्ही तर त्याच्याकरता तयार आहे, बघू कसा घेतो ते. तसं त्याच्याकडे सर्व वैभव होतं, आम्ही त्याच्याकरता तयार आहे. भगवान परमात्मा म्हटले, मग चला. आणि मग ऐका बरं का, हे सर्व
शिष्टाई झाली आणि शिष्टाई करून भगवान परमात्मा निघाले. कुठे? विदुरांकडे निघाले. पण जात असताना दुर्योधनाने भगवान परमात्म्याला थांबवलं. सांगितलं, प्रभू तुमच्याकरता मी ताट करून ठेवलेलं आहे, सर्व सुंदर अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवलेली, तुम्ही माझ्याकडेच भोजन करून जा. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना मी तुझ्याकडे भोजन करू शकत नाही. का? भोजन कुठं करावं त्याचं शास्त्र आहे. संप्रीती भोज्यानी आपद भोज्यानी वा पुन्हा. भोजन करताना कुठं करावं? ज्याचं नितांत आपल्यावर प्रेम आहे तिथं भोजन करावं एक. आणि दुसरी गोष्ट आपद भोज्यानी वा पुन्हा. एखादा आपत्ती कालामध्ये मनुष्य असेल, अडकला असेल, उदाहरणार्थ आता मागे पूर होता, याला मागे कोल्हापूर साईडला पूर आलेला होता ना, अशा संकटात जर असेल, जिथं मिळेल जशी परिस्थिती असेल ना तिथं भोजन करावं. बरोबर आहे? पण तसं दुर्योधना नच प्रियसे राजन, राजा तू तर माझा प्रिय हा विषय नाहीये. न चैव आपदगता वयम, एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून मी जेवू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट मी कोणत्या आपत्तीत नाही म्हणून जेवू शकत नाही. ते म्हटले, दुर्योधन म्हटला, देवा मी पांडवांचा राग द्वेष करतो म्हणूनच तुम्हाला राग आला ना. म्हटले स्वाभाविकच आहे. ते म्हटले, देवा हे मला पटत नाही. म्हटले कसं काय? अहो तुम्ही पाहुणे माणसं आहेत, पाहुणे माणसांनी भाऊबंदकीमध्ये ढवळाढवळ करू नये भावाभावामध्ये. अहो तुम्ही इथं आल्यानंतर तिथं 2 घास खावेत, इथं 2 घास खावेत, आपलं निघून जावं. तुम्ही कशा ढवळ, तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? त्याच्या वेळेला हे शब्द प्रयोग ज्या वेळेला तिथं झाले ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, यष्टाननु समाननु पांडवांविषयते राजन मम प्राणाही पांडव. काय म्हणतोय? कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, राजा दुर्योधना ऐक, पांडवांविषयते राजन, पांडवाचा तू द्वेष करतो ना, आणि पांडव कोण आहे असं तुला म्हणायचंय ना. मम प्राणाही पांडव, पांडव हे माझे प्राण आहेत, प्राण. पांडव जर प्राण असतील तर देव आणि संत वेगळे पण तिथे राहिले का? मग का म्हणू नये? देवते संत, देवते संत कधी आटपतय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. 2च उदाहरण सांगतो आणि सेवा आटपतो, हा जास्त वेळ घेत नाही. एक उदाहरण आहे बघा, राधिकेचं उदाहरण आहे. भगवान परमात्मा नित्य उठलं, जेव्हा उठेल जेव्हा बसेल, चालता बोलता राधिकेचं नाव घ्यायचे. मग त्या बाकीच्या ज्या बायका होत्या भगवान परमात्म्याचा त्यांना राग यायचा, आणि स्वाभाविक आहे ना हो. साधारण सांगू तुम्हाला उदाहरण, मागच्या वर्षी जर तोच कीर्तनकार समोरच्याच्या घरी गेला असेल आणि त्याचं जर काही बिनसला असेल, त्याला सप्त्यातून काढून दिला असेल, आणि दुसऱ्या वर्षी जर तोच कीर्तनकार समोरच्याच्या घरी आला आणि जर तो म्हणला का हो रामभाऊ दिसत नाही, त्यावेळेला काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही झोपले तर नाही ना? तुम्ही म्हणाल बा ज्याचा कंटाळा त्याचाच बाणोळा, आहे की नाही? तसाच प्रकार ते म्हटल्या, त्या राधिकेचं नाव काढलं की आम्हाला पण राग येतो, आणि तुम्ही नित्य त्यांचंच नाव काढता. म्हणून एक दिवस काय केलं माहिती आहे त्यांनी? त्या रागाच्या सपाट्यामध्ये ऐकू येतं तुम्हाला ना? हां, तर त्यांनी काय केलं, एक दिवस राधिकेला बोलून घेतलं, आणि राधिकेला बोलून घेऊन एकदम गरम दूध केलं, एकदम कडक असं दूध उकळवलं, आणि उकळतं दूध त्या राधिकेला प्यायला दिलं. ऐका बरं का,
उकळतं दूध त्या राधिकेला प्यायला दिलं, पण राधिकेचं काही नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिचं भगवान परमात्म्याचं सतत नित्य चिंतन चालू आहे. आणि मग ते नित्य चिंतन चालू असताना तिने ते प्राशन करून घेतलं. तिला काहीही झालं नाही, काही झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा सभेमध्ये आले. सर्व त्यांच्या बायका, त्यांचं कुटुंब समोर आलं आणि पाहतात भगवान परमात्म्याचा पाय असा सुजलेला, बम झालेला पाय. आणि बाकीच्या गवळणी तोंडात बोट घालू लागल्या. बापरे, भगवंताचा पाय असा सुजला. कोणी मारला? भगवान परमात्मा. एक गोळण पुढं आणले म्हणजे देवा हे पायाचं काय भानगड आहे? ते म्हटले हा तुमचाच उद्योग आहे म्हटले. म्हटले आमचा उद्योग आहे? कोण बाई ती सांगा, तंगड तुडतो म्हटले. हा हे उद्योग करणारे. ते म्हटले भगवान परमात्मा म्हटले एक काम करा, एक सांगा मला, काल राधिका तुमच्याकडे आलेली होती का? म्हटले हो आली होती. आणि तुम्ही तिला गरम दूध पाजलं होतं? म्हटले हो पाजलं होतं. आणि मग त्याचाच हा परिणाम आहे. म्हणजे त्याचा याचा काय संबंध आहे? त्याच्या वर्णन आहे. श्री राधिकायाम हृदयारविंदे पादारविंदम विराजते मम मम पादारविंदम विराजते. माझे पाय त्या राधिकेने हृदयामध्ये, माझे पाय त्या राधिकेच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आणि म्हणून तिने माझं चिंतन करत करत ते दूध प्राशन केल्यामुळे तिला काही परिणाम नाही झाला. त्याचा परिणाम संत देवते संत आता ज्ञानोबारायांच्या दरबारातच आपण आहोत. ज्ञानोबारायांचं शेवटचं उदाहरण सांगायचं, सेवा आठवायची. ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. ज्ञानोबारायांना काय वाटलं, तीर्थयात्रा करावी. मग तीर्थयात्रा करत असताना आपल्याबरोबर आपल्या योग्यतेचा माणूस घेतला पाहिजे. बरोबर आहे? बिडी ओढणारा माणूस आपल्याबरोबर जाताना आपल्या योग्यतेचाच घेतो की नाही? त्याचं कारण त्याला असं वाटलं आपल्या 1-2 बिड्या वाचतात तेवढ्याच. तसं जो आपापल्या योग्यतेची माणसं शोधलं असतं की नाही, आहे की नाही? म्हणून घेत असतो. तुम्ही बघा काही लोक बघा, बाबाला चांगला अनुभव आहे. जी 4 व्हीलर चालवतात ना, ती कोणती पण माणसं गाडीत घेत नाही. कोणती घेतात? ज्याच्याकडे एखादं कार्ड आहे की आपला टोल वाचेल, असं कार्ड एखाद्याकडे असेल तर त्याला बरोबर टाकून घेतात. का? की 2-3 टोल वाचतात ना. तसं नामदेवरायाने विचार केला की आपल्याकडे योग्य माणूस, आपलं ज्ञानोबारायांनी विचार योग्य माणूस घेतला पाहिजे. पण कोण घेतला पाहिजे? म्हणून ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं आपण नामदेवरायांना बरोबर घेऊ. बरोबर आहे? परंतु ज्ञानोबारायांना डोक्यात आलं की नामदेवरायांना बरोबर घेऊ. हा विचार करत असताना तिकडे विचार चालू होता. कोणाचा? नामदेवरायाचा आणि भगवान परमात्म्याचा. नामदेवराय म्हटले देवा आता एक काम कर गाड्या, आता मला कुठं जायची इच्छा नाही, काही पाहायची इच्छा नाही. आता माझं एकच डोक्यात आहे की देवा मी तुला इथून पुढं कधी जीवनात सोडणार नाही. बस तू आणि मी वेगळे पण आता शिल्लकच ठेवायचं नाही. असं ठरलं त्यांचं. आणि ठरल्यानंतर ज्ञानोबाराय तिथे गेले. कोण गेले? ज्ञानोबाराय तिथे गेले. आणि गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी पांडुरंगरायाला विनंती केली की देवा आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे आणि नामदेवरायांना माझ्याबरोबर पाठवा. आता नामदेवरायांना माझ्याबरोबर पाठवा म्हटल्यानंतर नामदेवरायांना बोलवलं. आणि बोलवल्यानंतर नामदेवरायांना सांगितलं नामदेवा ज्ञानोबारायांबरोबर तीर्थयात्रेला जा. नामदेवराय म्हटले देवा आपलं रात्रीच ठरलं की मला कुठं जायचं नाही. पुन्हा तुम्ही म्हणता ज्ञानोबारायांबरोबर जा, हे जमणार नाही. मी ज्ञानोबारायांबरोबर जाणार नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या मुखातली वाक्य नामा म्हणे देव पाहे, नामा पाहे देव म्हणे, नामा पाहे देव म्हणे, नामा पाहे देव म्हणे, नामा पाहे देव म्हणे, नामा पाहे. ज्ञानदेव ज्ञानदेव कोणी वेगळा आणि पांडुरंग कोणी वेगळा असं नव्हे. ज्ञानदेव म्हणजेच मी, ज्ञानदेव म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली